गावात माणसं असुरक्षित आणि प्रशासन गप्प का आहे? महिलांवर हल्ले होत आहेत, मुलं घाबरलीत, तरीही जबाबदार कोण? माकडांचा आतंक वाढतोय, पण पाटबंधारे विभाग डोळे झाक का करतोय? भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातलं शिवणी बांध गाव आज अक्षरशः भीतीच्या सावटाखाली जगत आहे. गेल्या 8-10 दिवसात गावकऱ्यांचं आयुष्य थांबलंय. कारण आहे माकडांचा उन्मादी आतंक. घराबाहेर पडताना भीती, छतावर गेल्यावर जीव धोक्यात आणि मुलांना शाळेत पाठवताना आईच्या काळजाचा ठोका चुकतोय. गेल्या आठवड्यातच 5 ते 6 महिलांवर माकडांनी थेट हल्ले केलाय. काही महिला घाबरून छतावरून खाली कोसळल्या तर 3 महिला गंभीर जखमी झाल्या. ही केवळ आकडेवारी नाही, हे आहे जिवंत अनुभव. रक्तबंबाळ, वेदना आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेचे जखमेवर मीठ. माकडांचा आतंक फक्त महिलांपुरता मर्यादित नाही. लहान मुलं, शाळकरी विद्यार्थी, वृद्ध नागरिक सगळेच लक्ष. घरातील भांडी फोड, कपडे ओढून नेणे, कवेलू फोडून छपरांची नासधूस. गावात अक्षरशः माकडांची दहशतवादी सुरू आहे आणि या सगळ्याचं मूळ कारण आहे शिवणी बांध येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाजवळील झाड. ही झाड माकडांचं सुरक्षित आश्रयस्थान बनली आहे. रात्री झाडांवर मुक्काम, सकाळी थेट गावात घुसखोरी आणि दिवसभर गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ. गावकऱ्यांनी काय केलं नाही? तक्रारी दिल्या, ग्रामपंचायतीत ठराव मंजूर केला, वारंवार विनंती केली, पण पाटबंधारे विभागाकडून काय उत्तर मिळतं? पूर्ण शांतता. झाड कापली नाही, धोका ओळखला नाही आणि नागरिकांचा जीव अक्षरशः वाऱ्यावर सोडलाय. आज गावकऱ्यांचा थेट सवाल आहे, जर उद्या माकडांच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेला तर जबाबदार कोण घेणार? कार्यालयाच्या सावलीत आमचा जीव गेला तरीही प्रशासनाला फरक पडणार नाही का? शिवणी बांधमध्ये आज संताप उसळत आहे. पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य कारभारावर थेट टीका होत आहे. झाड तात्काळ कापा नाहीतर आंदोलन अटळ, असा इशारा गावकऱ्यांनी देत आहे. हा प्रश्न फक्त शिवणी बांधचा नाही, हा प्रश्न आहे प्रशासनाच्या संवेदनशून्यतेचा. आज झाड न कापल्यानं माकडांचा आतंक आहे. उद्या उशीर झाला तर कोणाचा जीव जाईल याची खात्री नाही. स्थानिक नागरिक म्हणतात, आम्ही रोज भीतीत जगतोय, घराबाहेर पडायची हिंमत होत नाही. प्रशासनाला आमचा जीव स्वस्त वाटतोय का? स्थानिक महिला म्हणतात, मुलांना वाचवताना आम्ही जखमी होतोय, कुणी ऐकायला तयार नाही. काही घडलं तर जबाबदार कोण? आता तुमचं मत काय? पाटबंधारे विभाग जबाबदार आहे का? झाड तात्काळ कापली पाहिजेत का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. ही बातमी शेअर करा जेणेकरून प्रशासनाला जागेल. गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता साहिल रामटेके, भंडारा. नाव सांगा तुमचं. दुर्गा अनिल बानारकर, राहणार शिवणी बाण. काय त्रास काय आहे बंदरांचा सध्या आपल्या गावात? त्या इरिगेशन खाता आहे आमच्या गावी. त्या बंगल्यामध्ये खूप झाड आहेत, ते खूप बंदर आहेत. रोज त्रास. सकाळ झाली का गावामध्ये फिरतात आणि स्लॅपवर लावतात, काही कवेली फोडतात, बायाच्या मग धावतेत. ते बंदरा खूप त्रास आहे. त्या दिवशी आमच्या गावची, आमच्या घराजवळची एक बाई पडली स्लॅपवरून. तिला दवाखान्यामध्ये न्यावा लागला. काय मारण झाली? हो, लागला. टोंगरे फुटले, तिचे बांगड्या फुटल्या, काही लागला, असा हातागीताला लागला. काय वाटते बंदर कशामुळे येत असतील? त्या इरिगेशन खात्यामुळेच येते. कारण ते तर खूप झाड आहेत, मोठे मोठे झाड आहेत. त्या झाडापासून ते बंदरा येतात ना, तिथे राहतात, रात्रभर राहतात. सकाळ झाली का गावामध्ये येऊन शिरतात.